नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत की सेंट्रल कास्ट प्रमाणपत्र कसे तयार करायचे व त्यासाठी आपल्याला कोणते कोणते डॉक्युमेंट या ठिकाणी लागणार आहेत ते खाली डिस्क्रिप्शन दिलेले आहेत. तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला सुरू करूया. सर्वात आधी गुगल क्रोममध्ये आपले महा ऑनलाईन लॉग इन करून घ्या. लॉग इन झाल्यानंतर सर्च सर्व्हिसमध्ये कास्ट सर्टिफिकेट ऑफ GOI पोस्ट असे सर्च करून घ्या व वर आलेला ऑप्शन सिलेक्ट करून घ्या. सर्च केल्यानंतर आपल्याला असा डॅशबोर्ड पाहायला मिळेल. त्यानंतर इंग्लिश भाषावर क्लिक करून कंटिन्यू करून घ्या. ओपन झाल्यानंतर आता आपल्याला अप्लिकंट डिटेल भरायची आहे. सर्वात आधी अप्लिकंटचे नाव इंग्लिश व मराठीमध्ये लिहून घ्या. मराठीमध्ये नाव येत नसेल तर गुगल इनपुटमध्ये मराठीमध्ये नाव लिहून ते त्या फुल नेम मराठीमध्ये पेस्ट करून घ्या. नंतर डेट ऑफ बर्थ भरा. मोबाईल नंबर भरा. ॲड्रेसमध्ये गावाचे नाव लिहा. आपला डिस्ट्रिक्ट, तालुका व विलेज व पिन कोड भरून घ्या. नंतर रिलेशन ऑफ बेनिफिशरी विथ ॲप्लिकंटमध्ये वर भरलेल्या ॲप्लिकंटसोबत कोणते नाते आहे. मी स्वतः ॲप्लिकंटचे माहिती भरत असल्यामुळे सेल्फ पर्याय घेत आहे. तुम्ही जर ॲप्लिकंट वडिलांना घेतले असेल तर सन किंवा डॉटर घेऊ शकता. त्यानंतर खाली स्क्रोल करून घ्या व बेनिफिशरी कास्ट/कॅटेगरी डिटेल्समध्ये ॲप्लिकंटचे कास्ट सर्टिफिकेटवरील कास्ट व्यवस्थित सिलेक्ट करून घ्या व रिलिजनमध्ये त्याचा धर्म निवडून घ्या. नंतर बेनिफिशरी फादर ॲड्रेस डिटेल्स ॲप्लिकंटच्या वडिलांचे पत्ता भरून घ्या व खाली रिझनमध्ये तुम्हाला सेंट्रल कास्ट प्रमाणपत्र कशाकरीत लागत आहे ते कारण लिहून घ्या व ॲक्सेप्ट व क्लिक करून आपण भरलेली माहिती तपासून प्रोसीड करून घ्या. प्रोसीड केल्यानंतर आता आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. त्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये डॉक्युमेंट्स लिस्ट दिलेली आहे. ती पाहून त्यानुसार डॉक्युमेंट्स अपलोड करा. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा म्हणजे तुमचे केस ऑफिसमधून परत येणार नाही. व सर्व डॉक्युमेंट्स अपलोड झाल्यानंतर कंटिन्यू करून घ्या. कंटिन्यू झाल्यानंतर आता आपल्याला ॲप्लिकंटचे लाईव्ह फोटो घ्यायचे आहे. लाईव्ह फोटो घेऊन ते फोटो अपलोड करून घ्या व प्रोसीड करून घ्या. नंतर आपल्याला 128 रुपये आपल्या VLE खात्यामधून कपात होईल व आपण केलेली सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट सेतूप्रत येईल. ती सेतूप्रत ॲप्लिकंटला प्रिंट काढून द्या व ॲप्लिकंटला सर्टिफिकेट लवकरात लवकर हवे असतील तर SDO ऑफिसमध्ये ती प्रत घेऊन पाठवा, जेणेकरून त्यांची सर्टिफिकेट लवकर अप्रवृत्त होईल. तरी मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला व माहिती आवडली असल्यास व चॅनल पहिल्यांदा आले असल्यास व्हिडिओ लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.